गोपाळ झाला गोड झाला गोपाळाने गोड केला असं म्हणून पहाटेपासूनच तर गोपाळपूर येथे ज्या काही संतांच्या सगळ्या पंढरपूरमध्ये आले पालख्या आहेत आणि या गोपाळ काल्याचा उत्सव कसा साजरा केला. गोपाळ काला झाल्यानंतर ज्या आळंदीहून चाललेल्या महाराजांच्या ज्या 10 संतांच्या पालख्या तसं ज्ञानेश्वर महाराज असतील नंतर तुकाराम महाराज असतील आणि सगळ्या या 10 पालख्या विठ्ठल मंदिरामध्ये खरं विठ्ठलाच्या भेटी करता येत असतात. आपण आता बघू शकतो की संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची पालखी खरं आपली दाखल झालेली आहे. आपण जर बघितलं तर मंदिर समितीच्या वतीनं त्या सगळ्या माणसांचा सत्कार केला जातो. त्यानंतर एक अभंग इथं घेतला जातो. हा अभंग झाल्यानंतर त्या ज्या पादुका आहेत त्या पादुका आणि विठ्ठलाची तर भेट घडून जाते. अशा 10 पादुकांची आणि विठ्ठलाची तर भेट घडून जाते. आपल्या बरोबर खरं तर मंदिर समितीचे सदस्य आहेत. महाराज काय सांगताल, काय परंपरा आहे? त्याची अशी आहे, जगत चालक ब्रह्मांड नाही पांडुरंग परमात्मा तिथे विराजमान आहे. हे भूवैकुंठ महिवरी असं वैकुंठ आहे. आमचे साधू संत जे आहेत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ज्ञानदेव महाराज सर्व संत येथे पांडुरंगाच्या तिथे येतात. पांडुरंग ही त्यांची आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि हा सोहळा जो आहे जगद्गुरु तुकोबार आहे यांचे चिरंजीव आदरणीय वैकुंठ असे नारायण महाराज यांनी जो सुरू केला तेव्हापासून सर्व पिंड्या आणि अतिशय एक वेगळा असं आनंद लोकांच्या जीवनात आहे. आणि हळूहळू निवलेचे लोक लागीलेद्वारे त्याचा वेणू गेला घटनावली आज हा सोहळा 35 लाखापर्यंत अशा प्रकारचा पोहोचला असं एक आजची स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे. आपल्या बरोबर करतात नगराध्यक्ष देखील आहेत. आज माऊलींचं दर्शन घेतलंय, काय सोहळा नक्की नक्की अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे. आज गुरुशिष्याची भेट होती आहे. ही परंपरा खूप जुनी आहे आणि या परंपरेत माझं पहिलं वर्ष आहे नगराध्यक्ष म्हणून आणि समितीच्या सदस्य म्हणून खूप अतिशय आनंद होते. मन भरून आलेलं आहे ही गुरुशिष्याची भेट करताना. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मी माझ्या समितीच्या वतीने आणि घराच्या वतीने आपण बघितलं असेल की आज खरं वारीची सांगता होत असते. आज सोहळा संपन्न झाल्यानंतर सगळ्या दिंड्या खरं आपापल्या गावी मार्ग सोडत असतात. त्यानंतर वारीची सांगता होत असते. पंढरपुरातून त्याबरोबर जगदीश रवी लवेकर TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.